नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास शास्त्र अकॅडमीच्या बायोलॉजीच्या लेक्चर्स मध्ये। आतापर्यंतच्या आपल्या बऱ्याचशा लेक्चर्स मध्ये आपण डिस्कस केलं ह्यूमन न्यूट्रिशन बद्दल, आपण रिप्रोडक्शन बद्दल स्टडी केलं, रिप्रोडक्शन इन प्लांट्स बद्दल स्टडी केला। डिटेल मध्ये रिप्रोडक्शनचे पण आपले लेक्चर्स साइड बाय साइड चालूच आहेत। त्यासोबत सोबत आपण 11वी सीईटी शी निगडीत जे काही चॅप्टर्स आहेत, महत्त्वाचे जे चॅप्टर्स आहेत, त्या चॅप्टर्सशी निगडीत सुद्धा लेक्चर्स आपण साइड बाय साइड चालू ठेवूया, जेणेकरून 12वी सोबत सोबत 11वीचा पोर्शन देखील चालत राहील। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण 11वीचं बायोलॉजीचं एक मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर सीईटी करता त्याबद्दल स्टार्ट करूया, तो म्हणजे एनर्जी ट्रान्सफर। साध्या शब्दात म्हणायला गेलं तर रेस्पिरेशन अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी। कोणतं चॅप्टर? रेस्पिरेशन अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी। जर या चॅप्टरचा विचार केला तर ओव्हरऑल 5 प्रश्न सीईटी मध्ये या चॅप्टर मधनं हमखास येतात, म्हणजे येतात। ओव्हरऑल जे काही 20 मार्क्स आहेत 11 चे सीईटी मध्ये 20 मार्क्स, त्या 20 मार्क्सला ओव्हरऑल 4 चॅप्टर्स आहेत तुम्हाला। त्या 4 चॅप्टर पैकी हा एक चॅप्टर आहे। तर ह्या चॅप्टर मधनं नियरली 5 क्वेश्चन्स कुठेच गेले नाही विद्यार्थी मित्रांनो। सो प्रॉपर त्या चॅप्टरचा स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला तुमचे ते 5 मार्क तुमच्या हक्काचे असतील, ते कुठेही जाता कामा नाही। चला तर मग आजच्या सेशनला आपण स्टार्ट करूया। आजच्या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत रेस्पिरेशन, व्हॉट ऍक्च्युअली द रेस्पिरेशन इज, आणि आफ्टर दॅट एनर्जी ट्रान्सफर कशा प्रकारे होते ह्यूमन बॉडी मध्ये, विविध प्रोसेसेस मध्ये एनर्जीचा वापर कशा प्रकारे केला जातो, अशा बऱ्याचशा काही गोष्टी आपण या चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत। चला तर मग काय म्हटलं मी, रेस्पिरेशन अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी, रेस्पिरेशन अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी। मग आता चॅप्टरला स्टार्ट करण्याच्या अगोदर व्हॉट ऍक्च्युअली द रेस्पिरेशन, रेस्पिरेशन म्हणजे काय? रेस्पिरेशन काय असतं? रेस्पिरेशन इट इज अ टाइप ऑफ बायोकेमिकल प्रोसेस। रेस्पिरेशनला काय म्हटलंय? टाइप ऑफ बायोकेमिकल प्रोसेस। येते लक्षात प्रत्येकाच्या? रेस्पिरेशन काय एक प्रकारची बायोकेमिकल प्रोसेस आहे। त्या बायोकेमिकल प्रोसेस मध्ये काय होते? इन विच एनर्जी इज produced by performing oxidation. Energy is produced by performing oxidation of different food stuff. कशाचं प्रोडक्शन होतंय रेस्पिरेशन द्वारा? एनर्जीचं। लक्षात घ्या, कशाचं प्रोडक्शन होतंय? एनर्जीचं। पण एनर्जीचं प्रोडक्शन करण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? ऑक्सिडेशन। कशाचं? तर फूड स्टफचं। आता ऑक्सिडेशन म्हणजे काय साध्या शब्दात? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन। ऑक्सिडेशन म्हणजे काय साध्या शब्दात? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन। ओके, आता फूड स्टफ, आता फूड स्टफ मध्ये काय काय घेऊ शकतो आपण? तर प्रत्येक, जसं आपण ह्यूमन न्यूट्रिशन चॅप्टर मध्ये डिस्कस करणार आहोत, विविध प्रकारचे फूड स्टफ असतात। कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, फायबर्स एक्सेट्रा। बरेचसे फूडस्टफ, वेगवेगळ्या प्रकारचे फूडस्टफचं काय होते? ऑक्सिजन द्वारा ऑक्सिडेशन केलं जातं। काय केलं जातं? ऑक्सिडेशन। ऑक्सिडेशन करून काय प्रोड्यूस होते? एनर्जी। बट ऑक्सिडेशन करण्यासाठी काय गरजेचं आहे? ऑक्सिजन। आणि ऑक्सिजन कोणत्या प्रोसेस द्वारा प्रोव्हाइड केलं जाते? रेस्पिरेशन। कोणत्या प्रोसेस द्वारा? रेस्पिरेशन द्वारा काय प्रोव्हाइड केलं जाते? ऑक्सिजन। कारण रेस्पिरेशनला सिंपल लँग्वेज मध्ये जर डिफाइन जर करण्यात आलं तर सिंपल लँग्वेज मध्ये काय म्हणू शकतो आपण? एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस। एक्सचेंज ऑफ रेस्पिरेटरी गॅसेस। आता रेस्पिरेटरी गॅसेस दोन प्रकारचे असतात। किती प्रकारचे असतात रेस्पिरेटरी गॅसेस? दोन प्रकारचे। ते दोन प्रकारचे कोणकोणते? तर ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड। ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड। त्या एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? इन शॉर्ट रेस्पिरेशन म्हणतो। काय म्हणतो? रेस्पिरेशन। तर रेस्पिरेशनच्या प्रोसेसच्या माध्यमातून आपल्या बॉडीला काय प्रोव्हाइड केलं जातं? ऑक्सिजन। आणि ऑक्सिजन काय करतं? ऑक्सिडेशन करतं विविध फूड स्टफ्सचं, आणि ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय रिलीज होते? एनर्जी। परंतु आता इथे लक्षात घेण्याची गोष्ट की एनर्जी तर रिलीज होते, पण एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये फॉर्म होते? एनर्जी इज जनरली produced in the form of ATP। कशाच्या फॉर्म मध्ये एनर्जी प्रोड्यूस होते ह्यूमन बॉडी मध्ये? तर एटीपीच्या। ह्यूमन बॉडी काय, कोणत्याही एनिमल मध्ये जर विचार केला तर कोणत्याही एनिमल मध्ये एनर्जी कोणत्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस होत असते? एटीपीच्या फॉर्म मध्ये। एटीपी स्टँड्स फॉर एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट। एटीपी स्टँड्स फॉर एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट। आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या,
ट्रायफॉस्फेट म्हणजे किती फॉस्फेटचे ग्रुप आहेत एटीपी मध्ये? 3 ग्रुप आहेत. किती ग्रुप आहेत? 3 ग्रुप. लक्षात घ्या. ओके. मग एनर्जी जनरली कोणत्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस होत असते? एटीपीच्या फॉर्म मध्ये. एटीपीचा फुल फॉर्म काय होता? ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. ओके. मग आता ह्या चॅप्टर मध्ये म्हणजेच आपला रेस्पिरेशन अँड ट्रान्सफर ऑफ एनर्जी हा जो चॅप्टर आहे या चॅप्टर मध्ये आपल्याला ओव्हरऑल डिस्कस करायचं की एनर्जीचं फॉर्मेशन कसं होतं म्हणजेच एटीपीचं फॉर्मेशन कसं होतं. कशाचं फॉर्मेशन? एटीपीचं. आता हे तर मी तुम्हाला रेस्पिरेशन मधली डेफिनेशन याकरता सांगितली की एनर्जी फॉर्मेशन साठी कोणती प्रोसेस गरजेची आहे तर रेस्पिरेशन. चॅप्टरचं टायटल दिलं होतं तुम्हाला रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन का गरजेचं आहे? कारण रेस्पिरेशन काय प्रोव्हाइड करतं बॉडीला? ऑक्सिजन. आणि ऑक्सिजन काय घडवून आणतं? ऑक्सिडेशन. आणि ऑक्सिडेशन झालं की काय फॉर्म होते? एनर्जी. काय फॉर्म होते? एनर्जी. मग आता एटीपी फॉर्मेशनच्या प्रोसेस या चॅप्टर मध्ये तुम्हाला डिस्कस करायचे आहेत. मग आता लक्षात घ्या द प्रोसेस of formation, the process of formation. पण कोणाचं फॉर्मेशन? फॉर्मेशन ऑफ एटीपी is called as phosphorylation. is called as phosphorylation. येते प्रत्येकाच्या लक्षात काय आहे? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एटीपी. एटीपी फॉर्मेशनच्या प्रोसेसला काय म्हणतो आपण? फॉस्फोरायलेशन. काय म्हटलं जातं? फॉस्फोरायलेशन. आता एटीपी फॉर्मेशन आता काही ऑर्गॅनिझम्स मध्ये एडीपी ऑलरेडी प्रेझेंट असतो, काही ऑर्गॅनिझम्स मध्ये NADH2 प्रेझेंट असतो, काही ऑर्गॅनिझम्स मध्ये FADH2 चं प्रमाण जास्त असतं. असं गरजेचं नाही की प्रत्येक ऑर्गॅनिझम जे काही एनर्जी बनवते ते या फूडस्टफ पासूनच बनवेल असं गरजेचं नाही. तर काही ऑर्गॅनिझम्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारे एटीपी फॉर्मेशनची प्रोसेस होत असते. मग फॉस्फोरायलेशन म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. फॉस्फोरायलेशन म्हणजेच काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एटीपी. काय? प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एटीपी. एटीपी फॉर्म होण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो? फॉस्फोरायलेशन. मग बेसिकली फॉस्फोरायलेशनचा विचार जर केला, कशाचा विचार? फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन occurs in 3 different ways. किती पद्धतीने होते फॉस्फोरायलेशन? 3 पद्धतीने. किती पद्धतीने? 3 पद्धतीने. मग आता फॉस्फोरायलेशन म्हणजेच काय? एटीपी फॉर्मेशन. एटीपी फॉर्मेशन 3 पद्धतीने होते. त्या 3 पद्धती कोणत्या? आता त्या 3 पद्धती एक पहिले आहे तुमचं नॉर्मल फॉस्फोरायलेशन. काय बेटा? नॉर्मल फॉस्फोरायलेशन. तुम्ही पण बोला थोडंफार. हा काही नाही हरकत नाहीये. थोडंफार विद्यार्थ्यांचा आवाज आहे ऍडजस्ट करून घ्या. नॉर्मल फॉस्फोरायलेशन. दुसरं कोणतं आहे सांगा बरं? कोणतं आहे? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. कोणतं बेटा? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. ओके. आणि थर्ड वन ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके. आता बघा नॉर्मल फॉस्फोरायलेशन, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. 3 मेथड्स आहेत कशाच्या? तर एटीपी फॉर्मेशनच्या. कशाच्या? एटीपी फॉर्मेशनच्या 3 मेथड्स. नॉर्मल फॉस्फोरायलेशन, सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता इथं स्टडी करण्यासारखं कोणतं आहे जास्त? तर सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता नॉर्मल फॉस्फोरायलेशनचा विचार केला ना तर दिस मेथड of formation, this method of formation of ATP is usually observed during प्रकाश संश्लेषण, फोटोसिंथेसिस. काय? फोटोसिंथेसिस. फोटोला सीन करून काय करून दिला तुम्ही? थेसिस करून दिला. जनरली ही प्रोसेस कोणामध्ये करत असते? प्लांट्स मध्ये. आता प्लांट्सला पण सर्व्हाइव्ह करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. मग प्लांट्स मध्ये कोणतं फॉस्फोरायलेशन? तर नॉर्मल फॉस्फोरायलेशन. म्हणजे तिथं ओव्हरऑल काय होणार आहे? प्लांट्स मध्ये जे काही फूडस्टफ आहेत ओके त्या फूडस्टफचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन होणार आहे. कोणाच्या साहाय्याने? ऑक्सिडेशनच्या साहाय्याने. आणि प्लांट्स काय? प्लांट्स मध्ये काय प्रोड्यूस होईल? एनर्जी प्रोड्यूस होईल. कशाच्या फॉर्म मध्ये? एटीपीच्या. म्हणून आपण त्या प्रोसेसला काय म्हटलंय? नॉर्मल फॉस्फोरायलेशन. काय म्हटलंय? नॉर्मल फॉस्फोरायलेशन. सो नॉर्मल फॉस्फोरायलेशनची एक्झाम्पल काय येईल तुमचं? फोटोसिंथेसिस. परंतु सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन थोडंसं वेगळं आहे. नॉर्मल वेगळं आहे. ओके. त्याबद्दल पण आपण डिस्कस करणार आहोत. बघा आतापर्यंत आपण काय पाहिलं? रेस्पिरेशन म्हणजे काय? ऍक्च्युअली इट इज अ टाइप ऑफ बायोकेमिकल प्रोसेस. एक प्रकारची काय ती? बायोकेमिकल प्रोसेस. ज्याच्यामध्ये काय होतं? एनर्जी प्रोड्यूस होते. काय प्रोड्यूस होते? एनर्जी. पण एनर्जी
कोणत्या कशापासून प्रोड्यूस होते किंवा कशामुळे प्रोड्यूस होते? एनर्जी इज प्रोड्यूस्ड बाय परफॉर्मिंग ऑक्सिडेशन ऑफ डिफरंट फूडस्टफ. ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन साध्या शब्दात. आणि फूडस्टफ कोणकोणते यूज केले जाऊ शकतात ऑक्सिडेशन साठी? कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, फॅट्स, विविध प्रकारचे फूडस्टफ वापरले जात असतात आणि यांचं काय होतं? ऑक्सिडेशन होतं. आणि ऑक्सिडेशन म्हणून काय प्रोड्यूस होते? एनर्जी. काय प्रोड्यूस होते? एनर्जी प्रोड्यूस होते. बट एनर्जी कशाच्या फॉर्म मध्ये प्रोड्यूस होत असते? एटीपीच्या. कशाच्या? एटीपीच्या. मग या चॅप्टर मध्ये ओव्हरऑल एटीपी प्रोडक्शन शिकायचं आपल्याला. काय शिकायचंय? एटीपी प्रोडक्शन. मग द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ एटीपी ला काय म्हटलं गेलंय? फॉस्फोरायलेशन. ओके. फॉस्फोरायलेशनचा विचार केला तर फॉस्फोरायलेशनची किती पद्धती आहेत? 3 पद्धती. एक नॉर्मल फॉस्फोरायलेशन, दुसरं सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि तिसरं ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. नॉर्मल फॉस्फोरायलेशनचं एक्झाम्पल फोटोसिंथेसिस. काय आहे? फोटोसिंथेसिस. चला तर मला पुढचं डिस्कस करूया सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. इथपर्यंत क्लिअर असेल? काही अडचण असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करा. एवढं बघून घ्या इकडं शॉर्ट मध्ये. चला पुढचं डिस्कस करूया. चला सेकंड मेथड कोणती होती? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. कोणती आहे? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. आता ही मेथड सुद्धा कशाची आहे? फॉस्फोरायलेशन. म्हणजे इथं सुद्धा काय फॉर्म होणार आहे? एटीपी फॉर्म होणार आहे. काय फॉर्म होणार आहे बेटा? एटीपी. पण आता एटीपी फॉर्म कसं काय होतोय नेमकं? ओके बघ. इन दिस मेथड एटीपी इज सिंथेसाइज्ड. एटीपी इज सिंथेसाइज्ड और तुम्ही साध्या शब्दात म्हणू शकता ऑब्टेन्ड. एटीपी इज synthesized or obtained by performing phosphorylation of EDP. By performing phosphorylation of EDP. Phosphorylation कोणाचं होतंय? By performing कोणाचं phosphorylation होतं बेटा? EDP चं. phosphorylation of ADP. आता ADP म्हणजे काय नेमकं? तर ऍडिनोसाइन डाय फॉस्फेट. एडीपी म्हणजे काय? ऍडिनोसाइन डाय फॉस्फेट. आणि एटीपी म्हणजे काय बेटा? ऍडिनोसाइन ट्राय फॉस्फेट. आणि जर का दोघींचा विचार केला तर दोघींमध्ये काय फरक आहे? फक्त इथं ट्राय येतोय आणि इथं डाय. म्हणजे एडीपी जवळ किती फॉस्फेट ग्रुप आहेत? 2 फॉस्फेट ग्रुप. आणि एटीपी जवळ किती आहेत? 3 फॉस्फेट ग्रुप. किती फॉस्फेट ग्रुप आहेत? 3. आपण याला काय नाव दिलं? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. असं नाव का दिलं? त्याच्या मागे पण रिझन बघा. या मेथड मध्ये एटीपी प्रोड्यूस होतोय. काय प्रोड्यूस होतोय? एटीपी प्रोड्यूस होतोय. पण कोणापासून? बाय परफॉर्मिंग फॉस्फोरायलेशन ऑफ एडीपी. एडीपीचं फॉस्फोरायलेशन होणार आहे. म्हणजे इथं नेमकं काय केलं जातंय? एखाद्या सबस्ट्रेट पासून, एखाद्या सुटेबल सबस्ट्रेट पासून एक फॉस्फेट ग्रुप कोणाला प्रोव्हाइड केला जातोय? एडीपीला. कोणाला? एडीपीला. बघा हियर a phosphate group is taken from a suitable substrate. एक सुटेबल सबस्ट्रेट पासून काय घेतला जातोय? फॉस्फेट ग्रुप घेतला जातोय आणि तो कोणाला प्रोव्हाइड केला जातोय? एडीपी ला. कोणाला? एडीपी ला. बघा हियर अ फॉस्फेट ग्रुप इज टेकन फ्रॉम अ सुटेबल सबस्ट्रेट अँड provided to ADP. Hence it gets converted into ATP. इतकं सिंपल आहे. काही कठीण नाही. बघा काय लक्षात ठेवायचं? फक्त या मेथड मध्ये एटीपी तर बनणार आहे. एटीपी बनणार आहे. पण कोणापासून? एडीपी पासून. म्हणून आपण काय म्हटलं? फॉस्फोरायलेशन कोणाचं होणार आहे? एडीपीचं. कोणाचं? एडीपीचं. आणि एडीपी म्हणजे काय? ऍडिनोसाइन डाय फॉस्फेट. आणि एटीपी म्हणजे काय? ऍडिनोसाइन ट्राय फॉस्फेट. मग आता इथं किती फॉस्फेट ग्रुप आहेत? 2. इथं किती पाहिजेत? 3. मग 2 ला 3 करण्यासाठी किती ग्रुप लागेल? एक सिंगल फॉस्फेट ग्रुप पाहिजे. मग काय केलं जातं? हियर फॉस्फेट ग्रुप इज टेकन फ्रॉम अ सुटेबल सबस्ट्रेट. एका सुटेबल सबस्ट्रेट पासून फॉस्फेट ग्रुप घेतला जातो आणि तो फॉस्फेट ग्रुप
एडीपी ला प्रोव्हाइड केला होता. कोणाला प्रोव्हाइड केला होता? एडीपी ला. म्हणजे एडीपी जवळ ऑलरेडी किती होते? 2 होते आणि 2 मध्ये एक फॉस्फेट ग्रुप काय झाला? ऍड झाला. म्हणजे त्याच्याजवळ किती फॉस्फेट ग्रुप येऊन गेले? 3 फॉस्फेट ग्रुप आल्यामुळे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होऊन गेलं? एटीपी मध्ये. कशामध्ये होऊन गेलं? एटीपी मध्ये. राहील लक्षात? चला आता आपल्याला तिसऱ्या मेथड कडे वळूया. तिसरी मेथड कोणती आहे? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. फॉस्फोरायलेशन म्हटलंय म्हणजे काय बनणार आहे? एटीपी बनणारच आहे. काय बनणार आहे? एटीपी बनणारच आहे. परंतु इथे एटीपी बनतोय कोणाच्या मदतीने? एडीपीच्या मदतीने बनतोय. पण एडीपी ला एनर्जी कोण प्रोव्हाइड करतंय ते महत्त्वाचं आहे समजून घेणं. बघा इन दिस मेथड, बघा नीट लक्षात घ्या, इन दिस मेथड ATP is synthesized. ATP is synthesized from ADP. From ADP. कोणापासून बनतोय? ADP पासून बनतोय. कोण? तर ATP. But the energy required. But the energy required. But the energy required by ADP to produce ATP is provided by the oxidation of different substrate, by the oxidation of different substrate such as NaDH2 and FADH2. बघा NaDH2 आणि FADH2 चं काय होतंय? ऑक्सिडेशन होतंय. काय होतंय? ऑक्सिडेशन. आणि त्यांचं ऑक्सिडेशन होऊन जी काही एनर्जी रिलीज होते ती एनर्जी कोणाला प्रोव्हाइड केली जाते? एडीपी ला. आणि एडीपी पासून काय तयार होतोय? एटीपी. काय तयार होतोय? एटीपी. म्हणजे इथं सबस्ट्रेटचं काय केलं जातंय? ऑक्सिडेशन केलं जातंय. म्हणून त्या मेथडला काय म्हटलं? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. काय म्हटलं? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. या मेथड मध्ये एटीपी तर बनतोय. एटीपी काय होतोय? बनतोय. पण कोणापासून? एडीपी पासून. पण आता एडीपी चं कन्वर्जन एटीपी मध्ये करत असताना काहीतरी एनर्जी लागणार आहे. मग ती एनर्जी बघा, बट द एनर्जी रिक्वायर्ड बाय एडीपी. बट द एनर्जी रिक्वायर्ड बाय एडीपी. एडीपी ला जी काही एनर्जी लागणार आहे कशासाठी? टू प्रोड्यूस एटीपी. टू प्रोड्यूस एटीपी. मग ती एनर्जी कोण प्रोव्हाइड करतंय? इज प्रोव्हाइडेड बाय द ऑक्सिडेशन ऑफ डिफरंट सबस्ट्रेट. बाय द ऑक्सिडेशन ऑफ डिफरंट सबस्ट्रेट सच एज NaDH2 and FADH2. कमेंट सेक्शन मध्ये मला NaDH2 आणि FADH2 चा फुल फॉर्म काय असेल सांगण्याचा प्रयत्न करत चला. बघूया किती अभ्यास करता तुम्ही लोक तर थोडंफार. तसं मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना विचारलं पण होतं NaDH2 आणि FADH2 फुल फॉर्म काय आहे, पण त्यांची पण बोंब पडली असेल नाही पडली असेल माहिती नाही. चला पुढचं डिस्कस करूया. बघा एक वेळा रिपीट करून घ्या. सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. आता सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशनचा विचार केला, त्याला नाव काय दिलं? सबस्ट्रेट लेवल फॉस्फोरायलेशन. का नाव दिलं असं? कारण एखादा सबस्ट्रेट काय करतोय? फॉस्फेट ग्रुप कॅरी करतोय कोणापर्यंत? एडीपी पर्यंत. कोणापर्यंत? एडीपी. आणि एडीपी जवळ ऑलरेडी 2 फॉस्फेट ग्रुप होते आणि सबस्ट्रेटने एक आणला. किती झाले? 3 फॉस्फेट झाले. म्हणजे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होऊन गेलं? एटीपी मध्ये. म्हणजे आपलं फॉस्फोरायलेशन काय झालं? सक्सेसफुल झालं. ओके बघा इन दिस मेथड एटीपी इज synthesized by performing phosphorylation of ADP. कोणाचं फॉस्फोरायलेशन झालं? एडीपीचं. पण एडीपीचं फॉस्फोरायलेशन कशा पद्धतीने झालं? हियर अ फॉस्फेट ग्रुप इज टेकन फ्रॉम अ सुटेबल सबस्ट्रेट. एका सुटेबल सबस्ट्रेट पासून कोणता ग्रुप घेतला? फॉस्फेट ग्रुप घेतला आणि तो कोणाला देऊन दिला? एडीपीला. कोणाला देऊन दिला? एडीपीला. टू एडीपी. हेन्स इट गेट कन्वर्ट इनटू एटीपी. कारण एडीपी जवळ किती फॉस्फेट ग्रुप होते? 2. आणि एक फॉस्फेट ग्रुप कोणाकडनं घेतला? सबस्ट्रेट कडनं. तो त्याला ऍड होऊन गेला. म्हणजे किती फॉस्फेट ग्रुप येऊन गेले? 3. आणि 3 फॉस्फेट ग्रुप आले म्हणजे कन्वर्जन कशामध्ये झालं? एटीपी मध्ये. आणि नंतर लास्ट मेथड ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन मध्ये सुद्धा कशाचं फॉर्मेशन होणार आहे? एटीपीचं. इथं पण एटीपी कोणापासून बनणार आहे? एडीपी पासून. पण एडीपीचं कन्वर्जन एटीपी मध्ये होण्यासाठी जी काही एनर्जीची रिक्वायरमेंट आहे, बट द एनर्जी रिक्वायर्ड बाय एडीपी. पण कशासाठी? टू प्रोड्यूस एटीपी इज प्रोव्हाइडेड बाय. ती एनर्जी कोण प्रोव्हाइड करते? ऑक्सिडेशन. कोणाचं ऑक्सिडेशन? वेगवेगळ्या सबस्ट्रेटचं. वेगवेगळे सबस्ट्रेट कोणते? NaDH2 आणि FADH2. NaDH2 आणि FADH2 चं ऑक्सिडेशन झाल्यानंतर जी काही एनर्जी रिलीज होते ती एनर्जी कोण वापरते? एडीपी. आणि ती एनर्जी वापरून तो स्वतःचा कन्वर्जन कशामध्ये करतोय? एटीपी मध्ये. म्हणून त्या प्रोसेसला किंवा त्या मेथडला काय नाव दिले? ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन. ओके तर आता एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. बघा
एटीपी फॉर्मेशन. आता एटीपी फॉर्मेशनला ऑक्सिडेशन होणं गरजेचं आहे. काही प्लांट्स मध्ये किंवा अॅनिमल्स मध्ये ऑक्सिडेशन होत असतं. आता बरेचसे काही प्लांट्स आहेत किंवा अॅनिमल्स आहेत ते विदाउट ऑक्सिजन पण सर्व्हाइव्ह करतात आणि विथ ऑक्सिजन पण सर्व्हाइव्ह करत असतात. मग आता एनर्जी फॉर्मेशनच्या ह्या चॅप्टर मध्ये आपल्याला विविध प्रकारच्या प्रोसेस शिकायच्या. त्या प्रोसेसेस ऍरोबिक रेस्पिरेशन आणि अनएरोबिक रेस्पिरेशनशी रिलेटेड असतील. तर आता 2 मिनिटांकरता पहिले ओव्हरलुक करून घ्या. ऍरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणतात आणि अनएरोबिक रेस्पिरेशन कशाला म्हणतात. तर बघा, ऍरोबिक साध्या शब्दात लक्षात ठेवायचंय तर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. काय? प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि अनएरोबिक काय लक्षात येणार? अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन येते तुमच्या सर्वांच्या लक्षात. तर ऍरोबिक म्हणजे काय साध्या शब्दात? प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन. प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन विच अकर्स इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि अनएरोबिक म्हणजे काय? प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन विच अकर्स इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये जर का रेस्पिरेशनची प्रोसेस होत असेल तर तिला म्हणणार ऍरोबिक. आणि अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये जी रेस्पिरेशनची प्रोसेस होत असेल तर तिला म्हणणार आपण अनएरोबिक. एवढं लक्षात आलं? काही अडचण असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगण्याचा प्रयत्न करत चला. ओके, आता आपण पुढचं जे काही आहे ते आपण आता पुढच्या स्लाइड मध्ये डिस्कस करूया हळूहळू. फक्त पूर्ण लेक्चर कंटिन्यू बघा, नाहीतर थोडं बघून घेतलं बोर व्हायला लागून गेलं म्हणून आपण थांबून गेलो असे कामं करायचे नाही. इट्स फॉर यू नॉट फॉर मी. अंडरस्टूड? ओके, चला तर मग पुढचं सेशन बघूया.